सातारा जिल्ह्यातील 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 224 संशयितांचे अहवाल बाधित। सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 224 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत। यामध्ये सातारा तालुक्यातील 41 बाधित, सातारा 4, शुक्रवारपेठ 1, रविवारपेठ 3, कांगा कॉलनी 1, कोडोली 1, पिरवाडी 1, अतीत 7, वडूत 1, देगाव फाटा 1, नेले 1, आंबवडे 1, सदर बाजार सातारा 3, कारंडी 5, गोडोली सातारा 1, मानूर 1, खेड 1, देगाव 1, कृष्णानगर सातारा 1, खोकडवाडी 1, दुगी 1, गडकर आळी सातारा 1, पाडळी 1, संगम माऊली 1, शिवतर 1 बाधित। कराड तालुक्यातील 9 बाधित, कराड 1, ओगलेवाडी 2, गोळेश्वर रोड कराड 1, विद्यानगर 2, वाखान रोड 1, गोटे 1, कापिल 1 बाधित। पाटण तालुक्यातील 2 बाधित, गुडे 1, तारळे 1 बाधित। फलटण तालुक्यातील 59 बाधित, फलटण 9, निंबोर 1, तिरकवाडी 1, नाईकबोमवाडी 2, जाधववाडी 2, कोळकी 2, साखरवाडी 2, मेडकर गल्ली फलटण 1, ढवळेवाडी 2, सरडे 1, चौदरवाडी 1, सांगवी 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, वडजल 1, पाडेगाव 1, ढवळ 1, हिंगणगाव 1, गोळीबार मैदान 1, गिरवी नाका 1, फरांदवाडी 1, कोळकी 7, सरडे 1, बरड 1, तरडगाव 1, तारगाव 5, शेरेचीवाडी 3, साथे 2, कांबळेश्वर 1, खुंटे 2, राजाळे 1 बाधित। खटाव तालुक्यातील 17 बाधित, पुसेगाव 4, खटाव 3, वडूज 3, पुसेसावळी 3, येरळवाडी 1, मायनी 3 बाधित। मान तालुक्यातील 33 बाधित, कुळकजाई 1, दहिवडी 5, मसवड 4, धामणी 1, गोंदवले खुर्द 2, मार्डी 3, मलवडी 1, रानंद 10, नरवणे 1, सुळेवाडी 1, धुळदेव 1, वरकुटे मलवडी 1, गोंदवले बुद्रुक 2 बाधित। कोरेगाव तालुक्यातील 18 बाधित, कोरेगाव 5, एकंबे 2, किन्ही 1, एकसळ 2, बोरगाव 1, सुरली 2, नंदगिरी 1, रहमतपूर 3, फडतरवाडी 1 बाधित। जावली तालुक्यातील 8 बाधित, सरताळे 3, सायगाव 1, मेढा 4 बाधित। वाई तालुक्यातील 8 बाधित, वाई 1, पाचवड 2, पसरणी 1, आसले 3, शहाबाग 1 बाधित। खंडाळा तालुक्यातील 15 बाधित, लोणंद 3, सुकेड 2, शिरवळ 4, बहादे 2, मिरजे 1, खंडाळा 1, बावडा 1, नायगाव 1 बाधित। महाबळेश्वर तालुक्यातील पाचगण येथील 1 बाधित, तर जिल्ह्यातील इतर 4 बाधित व बाहेरील जिल्ह्यातील 2 बाधित यांचा समावेश आहे। तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये वेळे तालुका सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये वर्णे तालुका सातारा येथील 83 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, पाडळी तालुका सातारा येथील 85 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 2,38,430 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 50,103 बाधित आढळले आहेत, तर 47,122 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,687 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,294 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे।